नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी स्वप्नील जेरी डेव्हलपर्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण उभे आहोत प्रॉपर कोकण, आपण जे बोलतो त्या कोकणामध्ये. महाड, आपलं रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्याला आपण कोकण बोलतो. आता आपण उभे आहोत रायगड आणि रत्नागिरी याच्या बाउंड्रीवर. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हा जो प्लॉट आहे हा 35 एकरचा प्लॉट आहे. आणि माझ्या पाठीमागे या प्लॉटला पण पूर्णपणे माउंटेन व्ह्यू आहे. आणि हा आता आपण उभे आहोत प्लॉटच्या एंडवर. आणि प्लॉटच्या खालती गाव दिसतंय या साईडला. हे प्लॉटच्या खालती गाव आहे. ओके. आणि गावाच्या साईडनी ह्या प्लॉटला रेल्वेची सेवा पण उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशन 6 किलोमीटर रेल्वे स्टेशन आहे. मुंबई गोवा जुना हायवे हा 4 किलोमीटर आणि नवीन हायवे हा 7 किलोमीटर असं या प्लॉटचं लोकेशन आहे. प्लॉट हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे. आणि आता मी तुम्हाला जो नवीन मुंबई गोवा हायवे आहे तो दाखवतो. प्लॉटच्या खालती हा जो दिसतोय हा मुंबई गोवा हायवे आहे, जो आता नवीन झालेला आहे तो. आता हा प्लॉटच्या आता आपण प्लॉटमध्येच आहोत. प्लॉटमध्ये आपण फिरतोय. या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे प्लॉटच्या दोन्ही साईड, रस्त्याच्या दोन्ही साईडला हा प्लॉट आहे. रस्त्याच्या खालच्या साईडला आणि रस्त्याच्या वरच्या साईडला. सेकंड, या प्लॉटला तार कंपाऊंड केलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. प्लॉटला कोणत्यापर्यंत तार कंपाऊंड केलेलं आहे. ह्या प्लॉटची स्टार्टिंग कुठनं आहे आणि शेवट कुठे आहे हा पण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ओके. आता आपण आता आपल्याला बघायला भेटत आहे ते या जागेचं तार कंपाऊंड. अशा पद्धतीने तार कंपाऊंड केलेलं आहे. आता हवा आहे, पाऊस आहे. आणि एक मिनिट, तुम्हाला मी इथूनचं वातावरण जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्ही बघू शकता की प्लॉटच्या पूर्ण बाजूला धुकं आलेलं आहे. आणि अप्रतिम कोकणात जर एखादा राहायचं असेल तर राहण्यासाठी हा उत्कृष्ट असा हा प्लॉट आहे. आता आपण जो प्लॉटला डांबरी रोड आहे त्या रोडला आपण येतोय. आता मी दाखवतो हा प्लॉटचा डांबरी रोड. आता आपण डांबरी रोडवर चालतोय. प्लॉट रस्त्याच्या दोन्ही साईडला, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आहे. आता मी प्लॉटच्या उजव्या साईड तुम्हाला माझी उजव्या साईड दाखवतो. त्या साईडला थोडी टेकडी आहे. ही टेकडी पण पूर्णपणे मातीची आहे. आता आपण डाव्या साईडला आता आलेलो आहोत. प्लॉट आहे. चारी बाजूने डोंगर, शुद्ध हवा. नमस्कार मित्रांनो, आपण आता जो 35 एकरचा जो प्लॉट बघत आहोत त्याच्यामधलाच हा पार्ट आहे. आता आपण बघू शकतो की गाव इथनं म्हणजे आता समोर जी दिसते ही छोटी वाडी आहे. ओके. आपल्या प्लॉटपासून साधारण जर रस्त्याने कॅल्क्युलेट केलं तर साधारण एक 450 मीटर होतं. आणि आपल्या नजरेसमोर जी दिसते ही वाडी आहे, आपल्या प्लॉटच्या जवळ आहे. आणि आता आपण जो बघतोय आपल्या प्लॉटचा खालचा भाग आहे. या प्लॉटमध्ये बोरिंग पण केलेली आहे, प्लस पूर्ण प्लॉटला तार फेन्सिंग आहे. ओके. आता आपण आणि समोर जो दिसतोय मग मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला. समोरचा आता माझं जे बोट आहे, ओके, हा पॉईंट. एक मिनटं कॅमेरामन जरा. हा बघा, हा जो दिसतोय समोर हा मुंबई गोवा हायवे. ओके. आणि आता आपण हा प्लॉटचा जो 300 मीटर बोलतोय फ्रंट आहे जागेला, तर हा 300 मीटरमध्ये हा प्लॉट येतोय. रस्त्याच्या खालच्या साईडला पण आहे, रस्त्याच्या वरच्या साईडला पण, रस्त्याच्या दोन्ही साईडला हा प्लॉट येतो. ह्या प्लॉटमध्ये बोरिंग आहे आणि पूर्ण जागेला तार कंपाऊंड आहे. ही समोर जी दिसते त्या बोरिंगला आपण बोरिंगचं ड्रिल केलेलं आहे आणि बोरिंगला पाणी आहे. मी तर कॅमेरामॅनला सांगतो थोडं बोरिंगवर झूम करा. ओके. नमस्कार मित्रांनो, आता आपण जो 35 एकरचा जो प्लॉट बघितला, या प्लॉटचा हा एंडवर आता आपण उभे आहोत. एंडवर आपण आलेलो आहोत. आता माझ्या पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण जागेला पोल उभे केलेले आहेत एंडवर, आणि स्टार्टिंगला पण पोल आहेत.
ते बघा, हे जे पोल दिसत आहेत हे पूर्ण प्लॉटला एंडिंगला पण पोल टाकलेले आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला प्लॉट येतो. ओके, आणि हा रस्ता आहे जवळपास 300 मीटरच्या जागेला फ्रंट आहे आणि जागा अशी साधारण या वरच्या साईडला जाते. ती समोरची झाडं दिसत आहेत तिथपर्यंत वरती जाते, एकदम वरती जात नाही आहे इथपर्यंत. ते तुटलेलं झाड आहे तिथपर्यंत जागा ही येते. समोर जे तुटलेलं झाड दिसतं तिथपर्यंत जागा वर जाते.